महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री, शिवसेना उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ आहिर साहेब यांचं आगमन होत असताना भाई चषक 2025 मध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। त्यांनी परखडपणे आपली मतं नेहमीच आपण विधान परिषदेमध्ये मांडत असताना ज्यांना आपण पाहिलं, अगदी त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। शिवसेनेचे उपनेते, प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सन्माननीय सचिन भाऊ आहिर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। जिथे भाई चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आपण पाहत आहोत। एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवली जाते। रायगडच्या अग्रमानांकित व वलयांकित अशा स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आदरणीय सचिन भाऊ आहिर साहेब यांना आपण पाहत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूयात। प्रवक्ते म्हणून आपली परखड मतं ज्यांनी नेहमीच मांडत असताना पाहायला मिळाले। विधान परिषद असू द्यात किंवा विधानसभेमध्ये देखील अनेक मतं ज्यांनी सातत्याने आपली परखडपणे मांडली, असे सचिन भाऊ आहिर साहेब यांना आपण पाहत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवली जाते। आज राजकारणातील धुरंधर असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, अर्थात आपण पाहिलं तर बीडीडी चाळेपासून बीडीडी अगदी वळीपासून जो काही सुरू झालेला प्रवास, अर्थात आज ह्या राजकारणामधील एक मोठं असं वलयांकित असं नाव वरळी विधानसभेमधून जे पुढे येत असताना पाहायला मिळालं। गणरायाचरणी प्रार्थना आपण करूयात। बोला गणपती बाप्पा मोरया। गणरायाचरणी आपण नतमस्तक होत आहोत। या आपण अगदी त्याच वेळेला शिवप्रतिमे